एक्टर स्पॉट बॉय भी सामने देखिए एकदम वन सेकंड खूप छान होते फिल्म म्हणजे मराठी फिल्ममध्ये असं दाखवलं आहे की राग कंट्रोल करायला पाहिजे. त्यामध्ये हे पण दाखवलं आहे दारूसुद्धा कंट्रोल करायला पाहिजे. ऑल ओव्हर खूप छान होते फिल्म. हां मस्त होते. ॲक्टिंग छान होते. हिरोची ॲक्टिंग हिरोईनची ॲक्टिंग मस्त होते. 5पासून 4 स्टार देणार. मराठी में और सच में मतलब टेक्निकली देखा जाए तो उसमें कहीं भी ओवर पिच नहीं गया. मूवी एकदम मतलब ना बैलेंस मूवी है. कई सॉन्ग्स भी अच्छा खासे है और मूवी का प्लेटफॉर्म भी स्टोरी अगर अलग निकली ठीक है. इवन उसमें से पता भी चलता है कि अपन को कैसे बाहर बिहेव करना. एक गलत डिसीजन से उससे पूरा वाट लग गई थी उसकी. तो अच्छा मतलब बैलेंस मूवी मुझे लगा. सब मराठी प्रेक्षकों को मैं बोलूँगा आके देखें ये मूवी. ठीक है. 5 में से कितना स्टार देना चाहिए? 5 में से मैं इसको 5 दूंगा. मुझे अच्छा लगा मैं मूवी का. फिल्म खूप छान आहे. तसं म्हणजे मराठी माणूस एक आहे पण तो किती कंट्रोल करू शकतो त्याच्यावर म्हणजे पिक्चर आहे. कारण जास्त म्हणजे राग करू नये माणसाने आणि राग कुठे करायचं हे पण माणसाला समजलं पाहिजे. ह्याच्यावरती आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी ॲक्टिंग एकदम फर्स्ट क्लास केलं आहे. असं काही खूप छान पिक्चर. छान वाटलं माणसाचं रागावर नियंत्रण पाहिजे. बस हे याच्यामधून शिकायचं आहे. बाकी काय आणि यंगस्टरला पण शिकायला भेटलं. हो खूप चांगला पिक्चर. छान सस्पेन्स वगैरे छान ठेवलेलं आहे. एकदम छान ठेवलं पाहिजे. बरोबर. आणि ॲक्टिंग कशी वाटली? ॲक्टिंग खूप छान. आपला जे शेवटला रिक्षावाला RD आणि त्याचा मित्र या तिघांचं अभिनय एकदम छान. आणि तुम्हाला कशी वाटली? एक नंबर. आपल्या मराठी माणसांना फुल सपोर्ट. हां आणि रागावर किती कंट्रोल करायला पाहिजे? रागावर कंट्रोल केलं तर उत्तर पण हाय वेगळ्याच प्रकारे. फक्त रागावर कंट्रोल करायला पाहिजे. रागावर कंट्रोल ठेवलं तर उत्तर पण वेगळ्याने आहे. कसं खूप डायरेक्शन वगैरे छान आहे. एकदम खूप छान पिक्चर आहे. फक्त एखादी गोष्ट रागाने करताना लक्षात ठेवायचं की समोरचा माणूस तो आपल्या मनामध्ये ठेवतो आणि नंतर त्याचा बदला कसा घेतो या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. 5 मधून किती स्टार देणार? 5 मधून 5 स्टार देणार आम्ही. फिल्म खूप छान होती. स्टोरी टेलिंग आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हाला असा इंटरेस्ट वाटत होता की पुढे काय घडणार आहे. क्लायमॅक्स पण खूप छान होता. ऑल ओव्हर मस्त वाटली फिल्म. आणि काय शिकायला भेटलं फिल्ममधून? फिल्ममधून शिकण्यासारखंच होतं बरंच काय की आपण कसा कंट्रोल करू शकतो. म्हणजे कुठे काय गोष्टी एक्सप्रेस करायच्या बघायचं. म्हणजे नेमकी सिच्युएशन काय आहे ही समजून घ्यायची एखादी गोष्टीची. हे सर्व आम्हाला समजलं आणि त्यांनी राग पण चांगल्या प्रकारे दाखवला. शेवटी त्यांनी बदला नाही घेतला पण म्हणजे छान वाटलं ते सर्व जे काय तुम्ही दाखवला ते छान होतं. आणि ॲक्टिंग कशी होती? ॲक्टिंग पण होती. असं एकदमच अशी छान नाही वाटली पण एकदम असं वीक पण नाही वाटली. ॲव्हरेज ॲक्टिंग वाटली. छान होती ॲक्टिंग पण. 5 मधून किती स्टार भेटायला पाहिजे? 5 मधून 4 स्टार देणार. छान होती मूवी. थँक्यू. ऐसे गणेश की जो एक्टिंग है नो डाउट बहुत अच्छी की है. ये पिक्चर मैंने कल भी देखी और मैं आज रिपीट देखने आया हूँ कि मुझे मूवी बहुत पसंद आई. उसके अंदर यही था कि तुम्हारा जो गुस्सा है तुम जो गुस्सा निकालते मतलब गलत फहमी से वो गुस्से को मत निकालो. उस गुस्से की वजह से स्टोरी पूरी बनी हुई है. उसकी वजह से एक बच्ची अपने बाप से 6 महीना बात नहीं करती. ये पिक्चर देखना फैमिली जैसे ही है पर कुछ पता ना थोड़ा वो पिक्चर का जो घुमा था इसकी वजह से पिक्चर इतनी अच्छी बनी हुई. मैं बार बार कहूँगा कि हर कोई ये पिक्चर देखो. हर किसी यंग के लिए है, अपने फैमिली वालों के लिए है, हर एक चीज़ के लिए. आपसे हर से गुजारिश करूँगा ये पिक्चर हर कोई एक बार ज़रूर देखे. थैंक यू.